नमस्कार मंडळी. मालमत्तेच्या वाटणीबाबत मुलींना मुलाप्रमाणे समान अधिकार दिले गेले आहेत हे आपण सर्वांना माहिती आहे. पण तरी देखील समाजामध्ये अशा अनेक गैरसमज आहेत ज्यामुळे आज देखील अनेक मुलींना त्यांचा कायदेशीर हक्क नाकारला जातो. संपत्तीच्या वाटणीमध्ये नक्की कोणाचा किती अधिकार असतो आणि वडिलांनी मुलीला बेदखल केले तरी देखील मुलगी आपला दावा करू शकते का? आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जर वडिलांनी मालमत्तेसंदर्भात जर एखादा एक विशिष्ट निर्णय घेतला तर मुलींना कोर्टात देखील न्याय का मिळत नाही आणि संपूर्ण प्रॉपर्टी मुलाला नेमके कशी मिळते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आता भारतीय कायद्याने मुलींना मुलांप्रमाणे संपत्तीच्या वाटणीमध्ये समान अधिकार दिले आहेत. वर्ष 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये मोठा बदल करून मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यात आले होते. आता याआधी मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान अधिकार नव्हता, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मुलगी विवाहित असो वा अविवाहित तिला आता मुलाप्रमाणे संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार मिळाला आहे. पण जर एखादे मृत्यूपत्र म्हणजेच विल न करताच वडिलांचे निधन झाले तर कायदा सर्वांना समान न्याय देतो आणि अशा परिस्थितीमध्ये वडिलांची स्वतःची कमवलेली संपत्ती असो किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेली संपत्ती असो ती वारसदारांमध्ये समान वाटली जाते आणि यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघांना देखील समान वाटा मिळतो आणि कोणीही कोणाला या हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. आता या कायद्याच्या नजरेमध्ये मुलगा आणि मुलगी दोघेही कायदेशीर आणि समान वारसदार मानले जातात. पण आता तो एक महत्वाचा नियम समजून घेऊया ज्यामुळे मुलींना कोर्टात देखील न्याय मिळत नाही. जर वडिलांनी त्यांच्या हयातीमध्ये मृत्यूपत्र तयार केले असेल आणि स्वतः कमवलेली संपत्ती फक्त मुलाच्या नावावरती केली असेल तर मुलगी दावा करू शकत नाही. म्हणजेच काय, जर स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेबाबत आणि ती कोणाला द्यायची याबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा त्या व्यक्तीला असतो. त्यामुळे जर वडिलांनी मृत्यूपत्रामध्ये मुलीला काहीच दिले नाही तर तिला ती संपत्ती कायदेशीररित्या अजिबात मिळत नाही. पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीचे नियम पूर्णपणे वेगळे असतात. आता आजोबा किंवा पणजोबाकडून आलेली संपत्ती वडील आपल्या मर्जीने मृत्यूपत्र करून फक्त मुलाच्या नावावरती करू शकत नाहीत. आता वडिलोपार्जित संपत्तीवरती कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा म्हणजे मुलीचा देखील जन्मतः समान अधिकार असतो. पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीचे नियम पूर्णपणे वेगळे असतात. आता आजोबा आणि पणजोबाकडून आलेली संपत्ती ही वडील आपल्या मर्जीने मृत्यूपत्र बनवून फक्त मुलाच्या नावावरती अजिबात करू शकत नाहीत. आता वडिलोपार्जित मालमत्तेवरती कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा म्हणजे मुलीचा देखील जन्मत समान हिस्सा असतो आणि त्यामुळे अशी संपत्ती परस्पर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही आणि तिथे मुलीचा हक्क कायम अबाधित राहतो. अनेकदा असा गैरसमज असतो की मुलीचा घटस्फोट झाला तर तिचा संपत्तीवर अधिकार संपतो. पण कायद्यानुसार मुलीचा घटस्फोट झाला असेल किंवा तिने पुनर्विवाह केला असेल तरी देखील वडिलांच्या संपत्तीवरील तिचा अधिकार अजिबात संपत नाही आणि भविष्यात कुटुंबात होणारे वाद टाळण्यासाठी पालकांनी आपल्या हयातीतच मृत्यूपत्र किंवा गिफ्ट डीडद्वारे मालमत्तेचे वाटप करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आणि यासाठी योग्य वेळी कायदेशीर सल्ला घेणे आणि आपले अधिकार समजून घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.